नमस्कार सगळ्यांना, मी दिग्विजय पवार आणि आज मी तुम्हाला कृष्णा इंटरनॅशनल स्कूलचं प्रॅक्टिकल एज्युकेशन आणि फिनलँड एज्युकेशन कडे जाण्याच्या फर्स्ट स्टेप बद्दल तुम्हाला मी इंट्रोड्यूस करून देणार आहे. आता ही व्हिडिओ पूर्ण बघा, ही नम्र विनंती. जे फिनिश एज्युकेशन आहे ते आपण कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये 10 एप्रिल पासून इम्प्लिमेंट करणार आहोत. 10 एप्रिल ही फायनल डेडलाईन आहे. ह्यामध्ये सगळ्या स्टुडंट्सने त्यांचा प्रायव्हेट लॅपटॉप आपलं म्हणजे विकत घेऊन ठेवायचं आहे, ही अशी पॅरेंट्सला नम्र विनंती. 5वी ते 10वीच्या स्टुडंट्ससाठी फक्त, त्याच्या खाली नाही. मी आपलं लॅपटॉप आपलं कसा घ्यायचंय, काय करायचं त्याच्याबद्दल मी पूर्ण एक आपलं सेपरेट व्हिडिओ सुद्धा बनवली आहे, तुमच्या सोबत शेअर सुद्धा झालेली आहे आधीच. तर ती व्हिडिओ सुद्धा तुम्ही प्लीज बघून घ्या, अशी नम्र विनंती. त्यानंतर कृष्णा इंटरनॅशनल स्कूलचं गाईड टू प्रॅक्टिकल एज्युकेशन. आता ही स्लाइड्स आहेत, ह्या तुम्ही यांच्यावर सुद्धा लक्ष द्यायचंय आणि जे मी सांगतोय ते प्लीज समजून घ्यायचंय. ओपी मॅजिक नावाच्या एक फिनिश कंपनी सोबत, एक एज्युकेशनल कंपनी आहे, त्यासोबत कृष्णा इंटरनॅशनल स्कूलचं टायअप झालेलं आहे. आता ही जी कंपनी असणार ती आपल्याला मदत करणार फिनिश एज्युकेशन कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी आणि आपल्या स्टुडंट्सला फिनलँडचं एज्युकेशन कन्नड मध्ये भेटेल असा आपण पूर्ण प्रयत्न करणार या कंपनीसोबत. त्यानंतर आता ह्या ज्या स्लाइड्स आहेत ह्या एक एक्झाम्पल आहे की आपण कशा पद्धतीने आपल्या स्टुडंट्सला फिनिश एज्युकेशन सोबत इंट्रोड्यूस करून देणार आहे आणि प्रॅक्टिकल लर्निंग कशी वाढवणार आहे. तर तुम्ही ह्या स्लाइड्सला बघून बघा. आता हा एक्झाम्पल फक्त ग्रेड 5th, 6th, 7th च्या स्टुडंट्ससाठी, ठीक आहे. आता समजून घ्या, ही ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी टायटल डिजिटल स्टोरी टेलिंग, क्रिएट युअर ओन अॅनिमेटेड स्टोरी. तर आता ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये स्टुडंट स्वतःची एक अॅनिमेटेड स्टोरी बनवणार, त्याला काहीतरी कॅरेक्टर त्याच्यामध्ये ड्रॉ करणार, त्याची व्हिडिओ बनवणार, डायलॉग देणार आणि मग त्यामधून ते एक फन वेने शिकणार. आता काही लोकांना हे वायफळ वाटू शकतं किंवा कशाला हे करायचंय, काय करायचंय, पण लक्षात घ्या कृष्णा इंटरनॅशनल स्कूल ही आता ट्रेडिशनल एज्युकेशन पासून पुढे जाऊन प्रॅक्टिकल एज्युकेशनवर जास्त फोकस करणार. तर ज्या पालकांना हे नसेल समजेल आणि असं आम्ही खूप गरीब आहोत आणि मुलांना सुद्धा तेच की बाबा आपल्याकडून जास्त काही होत नाही किंवा अशी कोणाला माइंडसेट आपण ठेवून जर कुठल्या पॅरेंट्सला जर स्कूलमध्ये जर पाठवायचं असेल मुलांना, तर प्लीज क्षमा असावी आणि कृपया करून कृष्णा इंटरनॅशनल स्कूल त्या पद्धतीने ट्रेडिशनल एज्युकेशन मध्ये तुम्हाला मदत करू शकणार नाही. तर तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. पण ज्या पॅरेंट्सला कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये त्यांच्या स्टुडंट्सला एज्युकेशन द्यायचंय त्यांनी हे लक्षात घ्यायचंय की आम्ही ट्रेडिशनल आणि रॉड लर्निंग पासून पुढे जाऊन प्रॅक्टिकल एज्युकेशनवर जास्त फोकस करणार आहे. आता या ऍक्टिव्हिटी मधून काय साध्य होते स्टुडंट्सला, तर स्टुडंट्स जेव्हा अॅनिमेटेड स्टोरी बनवणार, त्याला डायलॉग्स देणार, तेव्हा काय होणार, ते डायलॉग्स इंग्लिश मध्ये देणार, मग त्यांची इंग्लिश लँग्वेज स्किल्स इम्प्रूव्हमेंट होईल. त्यानंतर जेव्हा ते डायलॉग्स बोलणार तर त्यामध्ये त्यांची इंग्लिश आपलं फ्लुएन्सी चांगली होईल. त्यामध्ये त्यांना असं म्हणजे आनंद होऊन ते करणार की अरे आपल्याला आता ह्या कॅरेक्टर आपण बनवला, आता ह्या कॅरेक्टरला आपल्याला चांगले डायलॉग द्यायचे. आता तो कॅरेक्टर सुद्धा आपला कुठला असेल की पोलाइटनेस, आपलं डिसिप्लिन, माय सुपर हिरो, काइंडनेस, अशा पद्धतीचा तो कॅरेक्टर असेल आणि तो कॅरेक्टर डायलॉग बोलेल. तर त्यामधून स्टुडंट्सला सुद्धा काइंडनेसचं महत्व कळतं, पोलाइटनेसचं महत्व कळतं, डिसिप्लिनचं महत्व कळतं आणि त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग जी आहे ती इम्प्रूव्ह होते. तर त्यासाठी अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आणि हे प्रॅक्टिकल मध्ये, याच्यामध्ये त्यांची टीचर त्यांचं आपलं बोट धरून त्यांना एकच गोष्ट रटवून देत नाही, त्यांना याच्यामध्ये पूर्ण फ्रीडम आहे की बनवा, तुम्ही तुमचं कॅरेक्टर बनवा, राईट. तर ह्यामधून स्टुडंट्सची सेल्फ इम्प्रूव्हमेंट होईल आणि त्यासाठी ह्या ऍक्टिव्हिटीज गरजेच्या आहेत. आता ह्यामध्ये लॅपटॉपचा काय रोल आहे, तर आता याच्यामध्ये जी आपली कंपनी आता त्यांनी याच्यामध्ये काही सॅम्पल व्हिडिओ दिलेले आहेत की पोलाइट कसं राहायचं, डिसिप्लिन कसं राहायचं, काइंडनेस कशी दाखवायची, त्यासाठी व्हिडिओ आहे. आणि ती अॅनिमेटेड व्हिडिओ आहे, राईट, ती युट्यूबवर अवेलेबल आहे. आता ती अॅनिमेटेड व्हिडिओ बघून स्टुडंट्स त्यांची रिफ्लेक्शन म्हणजे त्यांना त्या व्हिडिओमधून काय कळालंय तर ते त्या व्हिडिओचं एक टायपिंग करतील आणि त्याच्यामध्ये त्यांना काय म्हणजे आवडलं, त्यांनी त्याच्यामधून काय आपलं म्हणजे चांगली शिकवण घेतलेली तर ते त्या लॅपटॉप मध्ये लिहितील.
त्यानंतर जेव्हा ते दर आठवड्यातून 1 ते 2 दिवस स्कूलमध्ये लॅपटॉप आणतील आणि त्यावेळेस ते त्यांच्या दुसरे जे 4-5 मित्र आहेत त्यांच्यासोबत त्याची एक डिस्कशन करतील. फिनिश एज्युकेशन मध्ये डिस्कशनला खूप जास्त महत्व आहे. डिस्कशनने स्टुडंट्स एकमेकांशी कनेक्ट होतात. ते जो त्याचा मित्र शिकलेला आहे तर तेच ते इंग्लिश मध्ये कॉन्व्हर्सेशन करून ते पण त्याच्यामधून अच्छा तू हे शिकला मग मी त्याच्यामधून त्या व्हिडिओमधून हे बघितलं, अच्छा मी त्या व्हिडिओमधून ते बघितलं. फिनिश एज्युकेशन मध्ये आणि इंटरनॅशनल एज्युकेशन मध्ये हे मानलं जातं की प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्व वेगळं आहे. प्रत्येक माणूस कुठल्या तरी गोष्टीमधून काहीतरी वेगळ्या पद्धतीचा विचार करू शकतो, काहीतरी वेगळी लर्निंग घेऊ शकतो आणि त्यालाच प्रमोट केलं जातं, मुलांना बोलकं केलं जातं. तर अशा पद्धतीने मुलं मॉरल्स शिकतात, व्हॅल्यूज शिकतात, अशा पद्धतीने त्यांचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट होतं आणि कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये तेच होणार, मुलांचं कॅरेक्टर डेव्हलप होणार. तर जर मुलांना फक्त एक रटाळ पोपट बनवायचं असेल तर प्लीज कृष्णा इंटरनॅशनल स्कूल तुमच्यासाठी नाहीये, तुम्ही तुमचे निर्णय घेऊ शकता. पण जर तुम्हाला असा मुलगा पाहिजे, तुमची अशी मुलगी पाहिजे की ते कॉन्फिडंट असायला पाहिजे, बोलताना त्यांनी विचार करून छान बोलायला पाहिजे, त्यांना स्वतःचं मत असायला पाहिजे, असे जर तुम्हाला विद्यार्थी जर बनवायचे, अशा पद्धतीचं जर तुम्हाला स्टुडंट जर पाहिजे तरच तुम्ही कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पाठवा. कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज पासून क्रिएटिव्ह स्टुडंट, एक इम्प्रूव्ड स्टुडंट, एक स्वतःचं कॅरेक्टर, स्वतःचं व्यक्तिमत्व जपणारा विद्यार्थी तयार होईल. आणि आमचं ध्येय तेच. माझ्याकडे भरपूर कंपनीजच्या ऑफर आहेत. माझ्याकडे मी स्वतः बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे एका फिनिश कॉर्पोरेट कंपनीचा. तुम्ही सोइंतू सोल्युशन्स हे नाव सर्च करू शकता गुगलवर आणि तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये माझं बोर्ड ऑफ डायरेक्टर मधून नाव येईल. त्यानंतर माझ्या मल्टिपल बिझनेसेस आहेत, मल्टिपल पद्धतीने मी एंटरप्रेन्योरशिप करतोय आणि माझ्याकडे दुसरे भरपूर काम. पण माझी फॅमिली आणि मी स्वतः आम्हाला एज्युकेशनचं पॅशन आणि त्या एज्युकेशनच्या पॅशन मुळेच आम्ही अशा पद्धतीच्या नवनवीन गोष्टी तुमच्या मुलांसाठी आणतोय, आमच्या स्टुडंट्ससाठी आणतोय. तर आमचा कृष्णा इंटरनॅशनल स्कूलचा स्टुडंट हा सिन्सिअर, डिसिप्लिन, चांगले थॉट्स असणारा असा स्टुडंट आम्हाला बनवायचा. तो आमच्यासाठी आयडियल स्टुडंट आणि तो आयडियल स्टुडंट बनवण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो. पण त्यासाठी आम्हाला तुमचा सुद्धा सपोर्ट लागणार आहे. पण तुम्ही जर या व्हिडिओज बघणार नाही, तुम्ही जर हे एज्युकेशन बघणार नाही, तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर वायफाय वाटत असेल किंवा स्वतःला एका माणसाला त्याचं स्वतःचं व्यक्तिमत्व का पाहिजे, मला माझं व्यक्तिमत्व नव्हतं, मी माझ्या मुलाला व्यक्तिमत्व का देणार, बरोबर. पण जर अशा पद्धतीचा अप्रोच असणार तर प्लीज परत एकदा कृष्णा इंटरनॅशनल स्कूल नाही तुमच्यासाठी. तर तुम्ही विचार करा, तुम्ही निर्णय घ्या. पण 10 एप्रिल पासून स्कूलमध्ये स्टुडंट्स लॅपटॉप आणतील, अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज करतील आणि त्यामधून त्यांचं कॅरेक्टर डेव्हलपमेंट होईल. आम्हाला स्टुडंट्सला, इंडियन स्टुडंट्सला आणि कृष्णा इंटरनॅशनल स्कूलच्या स्टुडंट्सला आम्हाला हातबल करायचं नाही, डिपेंडंट करायचं नाही फक्त त्यांच्या बुक्सवर आणि फक्त त्यांच्या टीचर्स काय बोलतात त्यावर. आम्हाला त्यांचे स्वतःचे ओपिनियन्स पाहिजे असे स्टुडंट्स पाहिजे, त्यांचं स्वतःची क्रिटिकल थिंकिंग पाहिजे असे स्टुडंट्स पाहिजे आणि ते घडवण्यासाठी कृष्णा इंटरनॅशनल स्कूलमध्ये पूर्ण प्रयत्न केला जाईल. तर अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, मी तुम्हाला डेमो सांगितलेला आहे आणि अशा पद्धतीने आम्ही कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्ही निर्णय घेण्यासाठी मोकळे. 10 एप्रिल ही डेट लक्षात ठेवा. थँक्यू सो मच.